श्री स्वामी समर्थ। आज मी मच्छीची रेसिपी दाखवणार आहे। सुरमईची करी। बाजारातून सुरमईची छोटी सुरमई भेटली होती, ती आणली होती। त्यासाठी मी बेडगी मिरची, अर्धा कांदा, आलं, धणे, लसणीच्या पाकळ्या आणि अर्ध करवंटीचं खोबरं, हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं, बारीक वाटून घ्यायचं, त्यामुळे चव वाढते। गॅस पेटवायचा, कढई ठेवायची, कढई थोडी तापल्यावर तेल टाकायचं। तेल गरम झाल्यावर 3-4 पाकळ्या अशा लसणीच्या टाकायच्या। लसूण तडतडली की नंतर बारीक चिरलेला कांदा, अर्धा कांदा घ्यायचा, मी अर्धा कांदा घेतलाय। गॅस जरा कमी करायचा, चमच्याने ढवळायचं। आणि ती वाटलेली बारीक ग्रेव्ही आहे, चटणी आहे, ती त्यात ओतून टाकायची आणि चमच्याने ढवळायची, म्हणजे ते सगळं मिश्रण एकजीव होईल। आणि ज्याला कोणाला पातळ हवी, घट्ट हवी, त्यानुसार ती ग्रेव्हीमध्ये पाणी टाकायचं। नंतर 3-4 कोकमं टाकायची। तिरफळं असतात आमच्या गावी, मालवणी पद्धतीत आम्ही तिरफळं टाकतो। सगळ्यांनाच माहिती आहे का माहीत नाही, पण ह्याच्यामुळे चव वाढते, वास पण छान येतो कढीला, तिरफळं म्हणतात। आणि हे सुरमईचे पीसेस सोडून द्यायचे ग्रेव्हीत। आणि मग एक उकळी आली आहे बघा करून, अशा पद्धतीत वरून कोथिंबीर टाका। माझं नवीनच यूट्यूब चॅनल आहे, मी पहिल्यांदाच बोलतो आहे ह्या व्हिडिओवर, नाही तर बाकीचे 2 व्हिडिओ माझे न बोलते आहेत, फक्त सॉन्ग लावलेलं आहे। तर काही चुकलं वगैरे असलं बोलण्यात तर समजून घ्या, कारण माझं पहिलंच यूट्यूब चॅनल आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा आणि एखाद्या व्यक्तीला पुढे जायला प्रोत्साहन द्या। अशाने ताट रेडी आहे।